स्टुडंट, आज आपण वर्ग चौथीचं इंग्लिश या बुकमधलं 6 नंबरचं चॅप्टर इट्स ओनली अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस हे बघणार आहोत. इट्स ओनली अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस म्हणजे हे फक्त कशाचा भाग आहे, कशाचं मॅटर आहे तर प्रॅक्टिसचं, म्हणजे हा सरावाचं मॅटर आहे हे बघणार आहोत. लॉंग ॲगो इन अ फार अवे चायना देअर लिव्ड एन आर्चर कॉल्ड चेन युजी. बघा, चायनामध्ये राहणारा आर्चर म्हणजे तिरंदाजी, त्याला काय म्हणलं जायचं, त्याचं नाव काय होतं, चेन युजी. बघा, चायनामध्ये राहणारा चेन युजी हा एक तिरंदाजी होता. ही वॉज अ व्हेरी स्किल आर्चर. बघा, हा खूपच कौशल्यपूर्ण तिरंदाजी मारणारा होता. अँड कुड परफॉर्म वंडरफुल फीट्स ऑफ आर्चरी अँड एकदम असा वंडरफुल परफॉर्म करायचा तो आर्चरी म्हणजे काय, तिरंदाजी, बाण मारण्याचा. ही कुल्ड हिट द टार्गेट प्रिसियसली ॲट द सेंटर इवन व्हेन इट वॉज प्लेस ॲट अ व्हेरी लॉंग डिस्टन्स. बघा, तिरंदाजीमध्ये महत्त्वाचं काय असते, निशाणा, आणि मग तो असं एकदम प्रिसियसली त्याचं एक टार्गेट राहायचं. जे टार्गेट ठरवलं, जे सेंटर ठरवलं, तो एकदम परफेक्ट त्याचं हे प्रिसियसली तो निशाणा धरायचा. ही लाईक टू शो ऑफ हिज स्किल टू द ॲडमिरिंग क्राऊड दॅट गॅदर अराउंड हिम. बघा, त्याला त्याच्या अंगामध्ये स्किल होतं, त्याच्या अंगामध्ये जे कौशल्य होतं आर्चरचं म्हणजे तिरंदाजी मारण्याचं, ते त्यांना लोकांना दाखवण्यामध्ये त्याला खूप आवडे. म्हणजे लोक त्याची प्रशंसा करत, हे त्याला खूप आवडे, म्हणून ते लोक गोळा होऊन त्याची प्रशंसा करून घेण्यात त्याला खूप आवडे. बघा, सेकंड पॅरेग्राफ. वन डे ही वॉज प्रॅक्टिसिंग हिज स्किल इन फ्रंट ऑफ मेनी ॲडमिरिंग व्हेन ही नोटीस अँड ओल्ड मॅन स्टँडिंग ॲट द बॅक. बघा, एक दिवस तो असाच मग खूप साऱ्या लोकांना त्याची तो कला दाखवत होता. एक दिवशी त्याच्या मागे ओल्ड मॅन उभा राहिला. द मॅन वॉज कॅरिंग गार्ड ऑफ ऑइल दॅट वेअर हँगिंग फ्रॉम अ लॉंग कॅन ऑन हिज शोल्डर. बघा, तो माणूस अशा प्रकारे तेल विकणारा होता, आणि हे बघा, हे तेलाचं त्याच्या अंगावर, खांद्यावर अडकवलेलं राहायचं. अशा प्रकारचा तो म्हातारा माणूस होता. All the other people were clapping their hands and praising Chen Yuji. बघा, सर्वजण लोक टाळ्या वाजवायचे, प्रेझिंग म्हणजे त्याची स्तुती करायची चेन युजीची. बट दिस ओल्ड मॅन वॉज क्वाईट. परंतु तो ओल्ड मॅन, तो जो म्हातारा व्यक्ती होता, तो खूप शांतच होता. ही नायदर क्लॅप नॉर अटर्ड वर्ड ऑफ प्रेज. तो टाळ्यासुद्धा वाजवत नव्हता आणि ते शब्दातसुद्धा त्याची स्तुती करत नव्हता. ही जस्ट स्टूड देअर नॉडिंग हिज हेड अँड सेड. हा तो फक्त त्याची मान हलवत होता. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. तो काय म्हणे, याला हसण्याची, स्तुती करण्याची काही आवश्यकता नाही, फक्त हे मॅटर ऑफ प्रॅक्टिस. फक्त हे कशाचा मॅटर आहे, प्रॅक्टिसचं भाग आहे, कौशल्याचं. काही याच्यामध्ये टाळ्या वाजवण्याचं काही काम नाही, एवढी काही मोठं गोष्ट नाही. चेन युजी वॉज एनॉइड. चेन युजी गुस्सा झाला, चेन युजीला खूप राग आला. आर यू ॲन आर्चर युअर सेल्फ. तो म्हणतो तू आर्चर आहे, तू सुद्धा तिरंदाजी दाखवू शकतो. डू यू थिंक एनीवन कॅन डू व्हॉट आय कॅन डू विथ माय बो अँड ॲरोज. नो सर. तो म्हणतो, मी नाही आर्चर, नाही, मला नाही तिरंदाजी दाखवता येत. द ओल्ड मॅन रिप्लाइड, आय एम नॉट एन आर्चर. तो म्हणतो, आय एम नॉट आर्चर, मी नाही तिरंदाजी दाखवणारा. अँड आय डोंट डबाउट युअर स्किल. आणि मला तुझ्या या स्किलबद्दल मला काही माहितीसुद्धा नाही. ऑल आय सेड वॉज एव्हरीथिंग अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. तो फक्त मला एवढंच म्हणायचं म्हणते, सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या मॅटर ऑफ प्रॅक्टिस. तो काय, एका प्रॅक्टिसचंच मॅटर असते. चेन युजी बिकेम व्हेरी अँग्री. चेन युजीला खूप राग आला. व्हॉट डू यू नो दॅट यू पास सच अ थॉटलेस कमेंट ऑन अदर पीपल, हू आर यू. तो म्हणतो, त्या म्हाताऱ्या माणसाला म्हणतो, तू अशी कमेंट करून राहिला, तू कोण आहेस, प्लीज डोंट गेट अँग्री सर. तो त्या ओल्ड माणूस म्हणजे म्हातारा माणूस त्या चेन युजीला म्हणतो, प्लीज सर रागवू नका, आय एम एन ऑइल सेलर. मी एक साधा तेल विकणारा माणूस आहे. ॲज यू मस्ट हॅव गेस फ्रॉम द गार
एव्हरी डे आय फिल देज गार्ड्स विथ ऑइल अँड सेल देम. बघा, गार्ड म्हणजे बघा हे तेल विकण्याचं जे भांडं असते याला म्हणतात. बघा, मग तो म्हणतो मी रोज या गार्डमध्ये तेल विकत असतो. ओव्हर द इयर्स आय हॅव अचीव सम स्किल इन फिलिंग द गार्ड. मी हे तेल विकता माझ्या अंगीसुद्धा एक कौशल्य आलं प्रॅक्टिसने. इफ यू अलाऊ आय विल शो इट टू यू. ते म्हणते मी वर्षभर तेल विकतो आणि म्हणून मी पण एक कौशल्य याच्यामधून प्राप्त केलेलं आहे, कारण की मला त्याची प्रॅक्टिस झालेली आहे. तो काय म्हणतो, ग्रळ म्हणजे चेन युजी हुंकार टाकतो. मग तो एव्हरीबडी वॉज क्युरियस टू सी व्हॉट वुड हॅपन नेक्स्ट. मग आता सगळेजणं, मग या दोघांचं जे हे संभाषण झालं, सर्वजणांना वाटलं आता हा म्हातारा माणूससुद्धा काय करून दाखवते पेशंटली. The old man set down the empty guard on the ground. बघा, मग सर्वजणांना आता उत्सुकता लागलेली आहे बघायची, आता हा सुद्धा काय करून दाखवते. मग सबरीनं त्यानं काय केलं, द ओल्ड मॅन सेट डाऊन द एम्प्टी गार्ड ऑन द ग्राउंड. बघा, हे जे गार्ड असते, हे बघा, हे जे गार्ड आहे एम्प्टी आहे, रिकाम आहे, ते त्यानं काय केलं, जमिनीवर ठेवलं. देन ही पुट अ स्मॉल कॉईन ऑन द माउथ ऑफ द गार्ड. आणि नंतर काय केलं त्याने, एक छोटासा, बघा एवढ्याचं छिद्र किती छोटं आहे, आणि त्याच्यावर सुद्धा त्यानं काय केलं, एक कॉईन ठेवला. काय ठेवला, एक कॉईन ठेवला. इन दोज डे स्मॉल कॉईन हॅड अ लिटल होल ॲट द सेंटर. आणि बघा याच्यावर एक कॉईन ठेवला आणि त्या कॉईनला सुद्धा काय पडलं, एक अगदी छोटंसं असं छिद्र पाडलं. देन द ओल्ड मॅन स्टूड अप. आणि नंतर तिथे बघा, मग हा ओल्ड मॅन उभा राहिला. टूक सम ऑइल इन दस द लॅडल बिगेन टू पोवर ऑइल इन टू द गार्ड फ्रॉम हाईट. बघा, मग काय केलं, त्याच्या पाठीवरच अटकवलेलं असतं तेल, आणि तो तिथं उभे राहिला आणि अगदी वरून त्यानं तेल याच्यामध्ये टाकायला सुरुवात केली. अगदी उंचावरून बघा तेल टाकत आहे तो. द ऑइल वेंट स्ट्रेट इन टू द गार्ड द होल इन द कॉईन. स्ट्रेटली असं ऑइल बघा याच्यामध्ये पडत होतं, लगे एकदम स्ट्रेटली, इकडे तिकडे बिलकुल जात नव्हतं. आपण सुद्धा साधं पाणी जरी टाकायला लागलो आपण, तर आपल्याच्याने इकडे तिकडे खूप सारं पाणी सांडून जातं आणि थोडंसंच पाणी एखाद्या बॉटलमध्ये पडतं. परंतु या म्हाताऱ्या व्यक्तीच्यानं तसं होत होतं का, नाही. व्हेन द ओल्ड हँड फिनिश फिलिंग अप द गार्ड ही लिफ्टेड अप द कॉईन आणि नॉट अ ट्रेस ऑफ ऑइल कुड बी सीन ऑन इट. बघा, मग त्यानं काय केलं, त्याच्यावर जा हा कॉईन ठेवलेला आहे तो उचलला आणि एवढंसं सुद्धा तेल त्या कॉईनच्या अवतीभोवती लागलेलं नव्हतं, कारण की बरोबर स्ट्रेटली लाईन त्या कॉईनच्या छिद्रामधून या गार्डमध्ये पडत होती. द पीपल वॉचिंग इट वेअर स्पीचलेस विथ वंडर. बघा, सर्व लोक त्याला वंडरफुल असे म्हणत होते, खूप चांगलं स्तुती करत होते. बट द ओल्ड मॅन ओनली स्माईल. परंतु त्यानं काहीही त्याचं गर्व केलं नाही, फक्त त्यानं एक छोटीशी स्माईल दिली. ॲज आय सेड देअर नथिंग स्पेशल अबाउट इट. याच्यामध्ये काही असं स्पेशल नाही. इट्स ओनली अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस यू सी. तो म्हणते याच्यामध्ये माझी काही स्तुती करू नका, हा फक्त कशाचा भाग आहे, तर मॅटर ऑफ प्रॅक्टिस, हा फक्त प्रॅक्टिसचा भाग आहे. चेन युजी लॉस्ट ऑल धिस अँगर अँड एनिमल्स. ही जस्ट गेव अ शॉर्ट लाफ अँड सेड. आणि मग शेवटी तो हसला चेन युजी. अँड यू हॅव टॉट मी समथिंग इम्पॉर्टंट टुडे. आणि मग शेवटी त्याचा राग आला आणि तो थोडासा हसला आणि तो म्हणतो आज तुम्ही मला आज महत्त्वाची तुम्ही एक गोष्ट आज मला शिकवलेली आहे. आफ्टर दॅट चेन युजी नेवर शो ऑफ अ बोस्टेड अबाउट हिज स्किल ॲज अन आर्चर. तो म्हणतो आज तुम्ही मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवलेली आहे. तो म्हणतो प्रत्येक गोष्ट कशाचा भाग आहे, तर प्रॅक्टिसचा भाग आहे. अशा प्रकारे आज आपण इट्स ओनली अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस हे चॅप्टर शिकलेलं आहे.